मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. अब की बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दिवसागणिक किंवा दर आठवड्यामध्ये एका नव्या भिडूची गरज का वाटते, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सत्ताधारी पक्ष जे आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हे तीन लोक कमी पडले की काय, राज ठाकरेंची चर्चा मागच्या आठवड्यात झाली. राज ठाकरेंना दिल्लीत बोलावण्यात आलं आणि त्यांच्याशी 20 मिनटं पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली. तीन पक्ष एवढे मजबूत असतानासुद्धा चौथ्या भिडूची गरज पडते आणि चौथा भिडू तोही कमी पडतो की काय. महादेव जानकरांना यांना स्वतःकडे येण्यासाठी आकर्षित करावं लागलं, करावं लागलं. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि राष्ट्रीय समाज पक्ष म्हटलं की प्रामुख्यानं धनगर समाज आपल्याला लगेच आठवतो. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मोठा लढा महादेव जानकरांनी एक 15-20 वर्षापूर्वी उभा केला आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये उत्तम स्थान त्यांनी निर्माण केलं. यापूर्वी महादेव जानकर हे सत्ताधारी महायुतीत म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत होते. मागच्या काळामध्ये विधान परिषदेवर त्यांना घेऊन कॅबिनेट मंत्रीसुद्धा करण्यात आलं होतं. मधल्या काळामध्ये आपल्याला महायुती काही किंमत देत नाही किंवा छोट्या पक्षांना बाजूला सारतं, छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष करते, असा आरोप करून महादेव जानकर महायुतीपासून दूर गेले, बाजूला गेले आणि लोकसभा निवडणुकीच्या या पृष्ठभूमीवर ते महायुतीपासून बाजूला जाऊन महाविकास आघाडी, जी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, त्यांच्याशी चर्चा करायला लागले आणि त्यांची चर्चा प्रामुख्याने 4-5 दिवसापूर्वी थेट शरद पवारांशी होत होती. त्याला कारणही तसं होतं की शरद पवारांचा जो बारामती हा लोकसभा मतदारसंघ आहे, सुप्रिया सुळे जिथून खासदार आहेत, त्या बारामती मतदारसंघात प्रामुख्यानं धनगर समाजाची वोट बँक मजबूत आहे, भरपूर मतं आहेत त्या भागामध्ये. गणपतराव देशमुख सांगोल्याचे जे त्या बारामती मतदारसंघामध्ये येतात, सगळ्यांना माहीत असेल, तेही धनगर समाजाचे. त्यामुळे महादेव जानकरांना जर आपल्यासोबत घेतलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा उत्तम फायदा होईल आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळेची जागा चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी होईल, असा कयास कदाचित शरद पवारांनी बांधला असेल. म्हणून महादेवराव जानकरांची विनंती त्यांनी मान्य केली आणि एक जागा त्यांना द्यायचं कबूल केलं. कदाचित ती जागा माढ्याची असावी. माढा या मतदारसंघामध्ये सुद्धा धनगर समाजाची लक्षणीय मतं आहेत. मागे एकदा मागच्या निवडणुकीमध्ये साधारणतः 2004मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती सुप्रिया सुळेंच्या विरोधात. त्यांनी चांगली मतं घेतली होती. त्यावेळीसुद्धा अनेकांचं असं मत होतं की महादेव जानकर हे सुप्रिया सुळेंच्या विरोधात भारतीय जनता पक्षावर कमळाच्या चिन्हावर उभे असते तर कदाचित ते निवडून आले असते. हा झाला इतिहास. एवढं सगळे प्रयत्न करत असताना सत्ताधारी महायुतीला हे लक्षात आलं की राज्यभरात जवळपास त्यांचं मोठ्या प्रमाणावर वोटिंग आहे आणि धनगर समाजाचं वोटिंग लक्षात घेऊन हे वोटिंग आपल्याकडे कसं येईल. जर महादेव जानकर महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या सोबतीला मदतीला गेले तर त्याचं आपल्याला नुकसान होईल, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून जसं पवारांचं आणि महादेवराव जानकरांचं जमतं आहे, जवळपास फायनल स्टेजला त्यांची चर्चा आली असं लक्षात आल्यावर लगेच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जागे झाले. त्यांनी तत्काळ महादेव जानकरांना बोलवून घेतलं आणि महादेव जानकर हे काय कोलांट उड्या मारणारा माणूस, काही क्षणामध्ये या माणसांनी कोलांट उडी मारली आणि मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मिठी मारली आणि सांगितलं की आमचं आता झालं आहे. परिस्थिती अशी आहे की शरद पवारांनी सुद्धा महादेव जानकरांना एकच जागा देण्याचं कबूल केलं होतं. महायुतीसुद्धा एकच जागा देत आहे. आता ती जागा परभणी असेल, बारामती असेल की माढा असेल हे आज उद्या कदाचित क्लिअर होईल. परंतु मूळ मुद्दा असा आहे की अब की बार 400 पार जागा निवडून आणण्याची मजबूत रणनीती असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये 48 जागा निवडून आणताना एवढा प्रचंड द्राविडी प्राणायाम का करावा लागतो? 2-2.5% मतं असणाऱ्या राज ठाकरेंना घ्यावं लागते. अत्यंत तोकडी अशी ताकद मोठ्या दृष्टीने असणाऱ्या महादेव जानकरांना आपल्यामध्ये ओढावं लागतं. हे सगळं का होतं? याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये उत्तम विजयाची आशा नाही. आतले त्यांचे सगळे सर्वे हे सांगतात की महाराष्ट्रामध्ये तुम्ही मार खाताय. आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडींनी म्हणजे शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये विचारपूर्वक, थोडासा उशीर लागतो आहे पण विचारपूर्वक उमेदवार देण्याचं जी रणनीती अवलंबलेली आहे त्या रणनीतीनुसार असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मजबूत असा विजय होईल, सत्ताधारी महायुतीचा मात्र पराभव होईल याची भीती भारतीय जनता पक्षाला वाटतं आहे. म्हणून आणखी जसजसं फॉर्म भरण्याची वेळ जवळ येईल त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधी पक्षातले नेते फोडण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. मूळ प्रश्न तरी तिथे शिल्लक उरतो की एवढी मोठा प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महादेव जानकरांसारखे नेते का फोडावे लागतात हे लक्षात घ्या. कदाचित पुढची रणनीती अशीही असू शकते की ननंद विरुद्ध भावजय असा जो सामना बारामती मतदारसंघात होते आहे, अजित पवारांना कदाचित ते नको आहे. अजित पवार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमधून महादेव जानकरांना बारामतीची जागा देऊ शकतात किंवा ते स्वतःवर नामुष्की नको म्हणून भारतीय जनता पक्षाला बारामतीची जागा देऊन त्या बदल्यात इतर कोणती जागा घेऊन महादेव जानकरांना भाजपच्या चिन्हावर बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढवू शकतात. दोन्ही गोष्टी त्यातून होतात. स्वतःच्या पत्नीचा पराभव टाळला जाईल आणि मग पक्षाचा सर्वानुमते असा निर्णय झाला हे सांगायला दादा मोकळे होतील. या पद्धतीची रणनीती आखली जाते अशी सुद्धा आतली माहिती आहे. आता प्रत्यक्षात काय होते हे आपल्याला बघायला लागेल. परंतु महादेव जानकरांचा सर्वाधिक फायदा हा माढा मतदारसंघ, बारामती मतदारसंघ, परभणी मतदारसंघ. परभणी मतदारसंघामध्ये ऑलरेडी गंगापूर जे मतदारसंघ आहे तिथे महादेव जानकरांच्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टीचा एक आमदार रत्नाकर गुट्टे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता तिथे प्रत्यक्षात विटेकर म्हणून जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला आता गेलेला आहे. कदाचित तिथे महादेव जानकरांना जागा मिळणार नाही. मग राहिले 2 माढा किंवा बारामती. या 2 जागेपैकी एका ठिकाणी महादेव जानकरांची गोटी फिट केल्या जाईल आणि मग राजकारण अधिक रंगेल. त्यातून नुकसान झालं तर महादेवराव जानकरांचं होईल आणि फायदा झालाच तर अजित पवारांचा होईल. ननंद भावजय ही लढत टाळली जाईल. शेवटी पवारांच्या कुटुंबातून, पवार घराण्यातून मोठ्या प्रमाणावर जो अजितदादांना विरोध व्हायला लागला आहे, अगदी सख्या भावापासून तर नातवांपर्यंत सगळ्यांनी विरोध दर्शवून आपला एकमुखी पाठिंबा शरद पवारांना घोषित केला आहे. त्याचं शल्य, त्याचं दररोज जे जाणवते आहे ते अजित पवारांना जाणवायला लागलेलं आहे. विजय शिवतारे माजी आमदार हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दोन्ही पवारांच्या विरोधात या मतदारसंघात भिडलेले आहेत. अगदी शिंदेंच्या शिवसेनेत ते आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मला काढून टाकलं तरी चालेल परंतु मी अपक्ष म्हणून लोकांना पर्याय देण्यासाठी त्या मतदारसंघात उभा राहतो आहे हे त्यांनी अगदी जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळी पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना पर्याय उपलब्ध होईल. दोन्ही पवार नको. एक 50-60 वर्ष झाले तिथे पवारच आहेत. आलटून पालटून कधी अजितदादा खासदार होतात, कधी शरद पवार असतात, मग आता 2-3 टर्म झाले सुप्रिया सुळे तिथल्या खासदार असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कदाचित बारामतीत महादेव जानकरांना उभं केलं जाईल.
असं सध्या चिन्ह दिसते. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा. रोखठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.